न्यू इंग्लिश स्कूल पेरेजपूरच्या विद्यार्थ्यांकडून हजारो सीड बॉलचे बीजारोपण। श्री शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळे संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेरेजपूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 24 जुलै 2026 शुक्रवार रोजी स्वतः तयार केलेल्या हजारो सीड बॉलचे पेरेजपूर साक्री मार्गाच्या दुतर्फा बीजारोपण केले। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची नैसर्गिक वाढ व्हावी, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। श्री शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, सचिव ॲड. एस. से. भामरे, शालेय समिती अध्यक्ष प्रमिलाताई देसले, डॉक्टर. पी. डी. देवरे, संजय देसले, डॉक्टर. अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला। उपक्रमाची संकल्पना शशिभूषण देसले यांनी मांडली। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे यांच्या संयोजनातून सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले। विद्यार्थ्यांनीही शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा सीड बॉल टाकून पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जाणीव कृतीतून व्यक्त केली। या अभिनव उपक्रमामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षवाढीस चालना मिळणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूल पेरेजपूर विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून मी एक स्टेटमेंट देत आहे की आपल्या श्री शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेरेजपूर या विद्यालयामार्फत आपण अनेक वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले। त्याचबरोबर गेल्या 8 दिवसापूर्वी मी विद्यार्थ्यांना लावून व माझ्या उपशिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर बांधवांच्या मदतीनं सीड बॉल बनवले होते आणि ते सीड बॉल 8 दिवसानंतर म्हणजेच शनिवारी आम्ही त्यांचं बीजारोपण पेरेजपूर ते साक्री या रस्त्याच्या दुतर्फा केलं आणि याचा नक्कीच पर्यावरणासाठी फायदा होईल अशी मला खात्री आहे। यासाठी मला माझ्या संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि शालेय समिती अध्यक्ष यांनीही फार मोलाचं सहकार्य केलं, म्हणून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि यापुढेही मला असे उपक्रम राबवण्यासाठी संस्था प्रेरणा देईल असं एक मला खात्री आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम माझ्या हाताने होत अशी एक आशा बाळगतो आणि थांबतो।